एका सुंदर निर्भर शरद ऋतूच्या सकाळी प्रिया नावाची एक बहीण आपला भाऊ रोहन याची आतुरतेने वाट पाहत होती. हा भाऊबीज सण होता जो दिवाळीनंतर तिसऱ्या दिवशी येतो आणि भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा करतो. या दिवाची कथा यमुनेने मृत्यूचा देव असलेल्या आपला भाऊ यमाला आपल्या घरी बोलावून खास विधीने त्याचे स्वागत केले. या पौराणिक आख्यायिकेत आहे प्रियाने आपली पूजा थाळी, दिवा, दीपक और आयरन कारम माक, 3 अनिमा पर्वत संथम केले. कुंकू, रोरी, तांदूळ, अक्षता आणि मिठाईने सजवली. रोहन आल्यावर तिने सर्वात आधी त्याच्या कपाळावर तिलक लावले. हे तिलक म्हणजे तिचे भावाला दीर्घ आयुष्य, समृद्धी आणि संरक्षणासाठी केलेले प्रार्थना प्रतीक होते. रोहननेही तिला भेटवस्तू दिली आणि तिला नेहमी आधार देण्याचे व तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले. त्यांनी मिठाई वाटून खाल्ली आणि प्रेमाने मिठी मारली. भाऊबीज हा एक साधा पण मनापासून साजरा होणारा सण आहे, जो भाऊ बहिणीचे प्रेम आणि आधार खरोखरच दैवी आहे याची आठवण